राज्य संस्थापक राजे छत्रपती शिवराय किल्ले धारूर नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आज आपल्या नगरीत विराट संख्येनं मराठा समाज जमलाय, त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक आणि आभार आहे। ही लढाई आरक्षणाची आपल्याला जिंकायची, ही लढाई 80% मराठ्यांनी आता जिंकत आणली। आपली एकजूट आरक्षण मिळेपर्यंत कायम ठेवा। आपल्या मुलांवरती नुसतं किल्ले धारूरच नाही किंवा केज नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर जाणून बुजून खोट्या केसेस करून आपले मुलं गुंतवले गेले ते आपल्या लक्षात येते, आपण विसरणार नाहीत। सरकारने जाणून बुजून आपले लेकरं गुंतवले, आरक्षण मिळाल्याच्या नंतर सगळ्यांचा हिशोब होणार म्हणजे होणार, याच्यात काही शंका नाही। काही मुलांचे तर काही कारण नसतानाही त्यांना अडचणी आणल्या गेल्या। शेवटी निष्पाप ज्यांच्यावरती कारवाया झाल्या ते आपल्याच परिवारातले, आपलेच कोणाचे तरी भाऊ आहेत। सरकारला आपण सांगितलंय निष्पाप गुंतलेले लोक त्यांना का पकडलं। माझी मराठा समाजाला विनंती आहे, आपले सगळे गुन्हे मागं होणार आहेत त्याच्यात शंका नाही, परंतु एवढ्या मोठ्या जातीला, जी या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी जात आहे मराठा, या जातीला 70 वर्षापासून न्याय आरक्षणाचा नाही आहे आणि न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला आम्हाला थोडंसं जातीसाठी सहन करावं लागणार आहे। आम्ही काहीच केलेलं नसतानाही आमच्या आया बहिणीचे डोके फोडून त्या डोक्यात चिंधड्या त्या डोक्याच्या करण्यात आल्या। माय मावल्या त्या आंदोलन ठिकाणी बसलेल्या होत्या, कोणाचे हात मोडले तर कोणाचे पाय मोडले। काही मावल्यांच्या डोक्यात 40 पेक्षा जास्त टाके। आपल्या काही मुलांच्या छातीत आत्ताही 30-30, 20-20 गोळ्या आहेत। एवढ्या मोठ्या जातीला न्याय जर द्यायचा असेल तर आपल्यालाही थोडंफार सहन करावं लागणार आहे। इतका मार लागलेला असतानाही आजही त्या अंतर्वलीतल्या माता मावल्या 1 इंचही मागे सरकलेल्या नाहीत। आपल्यावरती अन्याय झाला आणि गुन्हे सुद्धा आमच्याचवरती करण्यात आले। 307 सारखे भयानक गुन्हे आमच्यावरतीच केले, मार पण आम्हीच खाल्ला। 120B सारख्या कलमाही आमच्यावरच लावल्यात। ती माता माऊली आंतरवालीचे नसून या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांची ती माय माऊली। इतकं निष्ठुर आणि निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधीच बघितलं नव्हतं। महाराष्ट्रातले, या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्याच पोरांवरती काही कारण नसतानाही गुंतवण्यात आले।
मराठा समाजालाच माझी विनंती आहे, एवढं आरक्षण मिळेपर्यंत आपल्याला सहन करावं लागणार आहे. एकदा आरक्षण मिळालं की यांचा हिशोब चुकता होणार म्हणजे होणार, त्यात काय शंका नाही. जर आपल्याला गुतून किती जणाला गुतवणार? 2000ला गुतवतील, 1000ला गुतवतील, 500 गुतवतील, 10,000 पोरांना गुतवतील, पण आमची संख्या 5 कोटी 6 कोटी आहे. तुम्हाला सरकारला जर त्या एकट्या छगन भुजबळचा ऐकून आमच्यावर अन्याय करायचा असला तर जर सरकार जाणून बुजून त्याचा ऐकून जर आमच्या गोरगरीब मराठ्यावर अन्याय करणार असेल, त्याचं ऐकून जर मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार नसलं तर सरकारलाही मराठी जड लावल्याशिवाय सोडणार नाही. मायबापा हो, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, मी त्याला खंबीर आहे. फक्त हे आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा. एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं का त्याच्यात किती दम आहे मला बी एकदा बघायचं आहे. एकदा फक्त आरक्षण मिळू द्या, काय फरक नाही पडणार. आपल्याला थोडा त्रास होईल पण आपल्या महाराष्ट्रातल्या लेकरा बाळाचं कल्याण होईल म्हणून सहन करा. 70 वर्ष झाले आपले मराठ्यांचे लेकरं त्या आरक्षणाची वाट बघतायत. मी माझी पाठ थोपटून घेण्यासाठी इथं आलो नाही, परंतु मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे. माझं शरीर मला साथ देत नसतानाही मी 1 इंचही मागे सरकायला तयार नाही आणि सरकणार सुद्धा नाही. प्रचंड मोठाले उपोषण झाले. 17 दिवसाचं पहिलं झालं, त्यानंतर 9 दिवसाचं झालं. मोठाले उपोषण झाल्यामुळं माझं शरीर मला आता साथ नाही देत. पण या माझ्या गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. आपला जीव गेला तरी चालन, परंतु या गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं, तवाच थांबायचं. तुम्हालाही मायबाप थोडाफार त्रास होईल, त्या महाराष्ट्रातल्या लेकरासाठी सहन करा. 3रा दिवस तापेचा आणि आजारीपणाचा असल्यामुळं कोणीही असता तरी आराम केला असता. मी नाही करू शकत, कारण जर या मायबाप समाजासाठी मी माझं जीवन अर्पण केलंय तर मग मरायला काय द्यायचं. जर या समाजासाठी उभं आयुष्य आपण जर अर्पण केलंय तर मरायला का द्यायचं. आणि मी क्षत्रिय मराठा आहे, मैदानात उतरलो तर मागं सरकत नाही. माझा महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या बाहेरचा माझा सगळा मराठा समाज क्षेत्रीय हे आता मैदानात उतरलेला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय थांबणारच नाही, मग काही झालं तरी चालेल. मायबाप, आपण जर ऊन पावसाळे झेलले, आपण जर त्रास सहन केला तर पुढच्या पिढ्यात आपल्या लेकराचं कल्याण होणार आहे. हे आरक्षण मिळवण्यासाठी थोडा त्रास होईल, कारण हा लहान विषय नाही आहे. हा लहान विषय असता तर मागं सुटला असता.
याला 70 वर्ष लागले नसते. सगळ्यांनी मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र रचलं. मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं आणि त्या षडयंत्रात ते यशस्वी सुद्धा झाले. कारण मराठा अत्यंत विश्वासू असल्यामुळं मराठ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. मराठ्यांना कधीच वाटलं नाही की हे आपला घात करतील. मराठा विश्वासात ठेवणारा असल्यामुळं मराठा आरक्षणाचे पुरावे असतानाही त्यांनी नाही म्हणायचं आणि मराठ्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि होला हो म्हणायचं. मराठ्यांनी इतराच्या लेकराच्या डोळ्यात पाणी नाही येऊ दिलं, पण स्वतःच्या लेकराचे डोळे कधी पुसले नाही. आपल्या लेकराला सुखात ठेवण्यापेक्षा दुसऱ्यांचं दुःख मराठ्यांनी जाणलं. कधी काळी वेळ आली तर आपल्या लेकराच्या बाजूनं मराठा उभा नाही राहिला, पण इतरांच्या बाजूनं उभा राहून छातीचा कोट करून त्याची दुश्मनी मराठ्यांनी अंगावर घेतली. आज तेच लोक आपल्या लेकरांचं कल्याण होणारे तर आडवे पडायला लागले तर आम्ही तुम्हाला आरक्षण नाही मिळू देणार म्हणून. आता तरी मराठ्यांनी शहाणे व्हा. इथं का माझा फायदा आहे ना तुमचा, इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा आहे. अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. 70 वर्षापासून जे पुरावे नाही बनत होते ते पुरावे आज मिळाले. आज तुमच्या एकीवर, या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या एकजुटीवर आत्तापर्यंत 39 लाख लोकांना आरक्षण मिळालं. आत्तापर्यंत 39 लाख. ज्यांनी ज्यांनी या मराठा समाजासाठी खूप त्रास भोगला त्यांचा ऋण समाज कधीच विसरणार नाही. या आरक्षणासाठी 150 पेक्षा जास्त बलिदान गेलेत, ते आज आपल्यात नाही आहेत. या मराठा समाजाला न्याय मिळावा, या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून खूप बांधवांनी आत्महत्या केल्या. त्या माता मौलेच्या कंपाळी आपल्या समाजासाठी कुंकू नाही राहिली. आपल्याला ते बलिदान विसरून चालणार नाही. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला झुंजावं लागणार आहे. आणि मराठ्यांनी आत्ताच 80% लढाई ही जिंकली. आता थोडा काळ राहिलाय, थोडे दिवस राहिलेत. असंच लावून धरा, कारण इथं घराघरातल्या लेकराचं हित आहे. इथं ना माझा फायदा आहे ना तुमचा, इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या लेकराचा फायदा आहे. आपले लेकरं मोठे होणार आहेत. या आरक्षणापायी 1% जर हुकलं तर पोराचं पोरं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं. 1% हुकलेले मोठ्या पोस्टवर जाण्याऐवजी साध्या साध्या पोस्टवर त्यांना समाधान या आरक्षणामुळंच मानावं लागलं. आरक्षणामुळं नोकरीतला टक्का मराठ्यांचा कमी झाला. हा जर वाढवायचा असेल तर मराठ्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही. शेती आपल्याला साथ देत नाही. जर शेती चांगली आली, पिकं जर चांगले आले तर अवकाळीनं त्याचंही नुकसान व्हायला लागलं. दुसरीकडून आरक्षण नाही. मराठ्यांनी नेमकं जगायचं कसं, हा मोठा प्रश्न सध्या मराठा समाजासमोर उभा आहे. आपल्या बापदाद्यानं मायबापानं कष्ट करायचे आणि लेकरं शिकवायचे. स्वप्न सगळ्यांना बघायचं की माझं लेकरू अधिकारी झाल्याच्या नंतर मला सुखाचा काळ येईल. पण या आरक्षणामुळं ना बापाचं स्वप्न पूर्ण झालं ना पोराचं. दोघाच्याही स्वप्नाची राख रांगोळी होऊन बसली. शेवटी तुम्हाला माझी एक हात जोडून विनंती, मला जास्तीचं आज नाही बोलता यायचं, कारण 3-4 दिवस झाले जरा त्रास जाणवतोय. त्यामुळं तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, राजकारण्यांचं ऐकून आपल्या संभ्रम निर्माण होऊ देऊ नका आणि जातीपेक्षा मोठं नेत्याला मानू नका. ते मोठे झाले, त्यांना मोठंही आपल्याच समाजानं केलं. त्यांना काही कमी नाही.
आपल्या लोकांना त्यांना याच्यासाठी मोठं केलं की कधी काळी जर आपल्याला गरज लागली तर हे मदतीला येतील म्हणून मोठे केले. आज आपल्या लेकराला त्यांच्या मदतीची गरज येतं आपल्या बाजूने एकही उभं राहायला तयार नाही. आपल्या लेकरासाठी शेवटी आपल्यालाच उभं राहावं लागलं आणि आपली लढाई आपल्यालाच जिंकावी लागणार हे लक्षात असू द्या. त्यामुळं जातीपेक्षा आणि तुमच्या लेकरापेक्षा मोठा नेता नाही हे भान असू द्या आणि जागृत पण राहा. आता गाफील नका राहू, नसता तुमच्याच लेकराचं वाटळ होईल आणि 10-15 पिढ्या पुन्हा आपल्याला वापस यावं लागेल. काही लोक जातीवाद निर्माण करायचा प्रयत्न करायला लागले. जाती जाती तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा त्यांचा उद्देश. त्यांना माहीत झालं मराठा आरक्षणात गेला. आता काय करायचं? एकच पर्याय, जाती जाती दंगली घडवायच्या आणि मराठ्यांचं ध्येय विचलित करायचं आरक्षणापासून. आपलं ध्येय विचलित होऊ देऊ नका, शांत राहा. कितीही अपमान झाला तरी सहन करा, कारण मी केला आहे. तो छगन भुजबळ आंबडला आला आणि त्यांनी उलट सुलट बोलला तरीही मी ते सहन केलं, कारण मला माहीत होतं आता जर आपण काही केलं तर आपल्या लेकराचा विजयाचा क्षण जवळ आलाय. थोड्याच दिवसात मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. एकदा हे आरक्षण आपल्या लेकराच्या पदरात पडू द्या, तोपर्यंत शांत राहू. तसं तुम्ही शांत राहा, कारण आपली जात रागीट आहे. हिला उचकवलं की ही ताबडतोब उचकते. राग मनावर घेऊ नका, थोडंसं या मनं घ्या. एकदा आरक्षण मिळालं की त्यो बी त्याच गल्लीत आपण त्याच्यात बघू. काळजी करायची गरज नाही. यांनी जातीय तेढ निर्माण व्हावा, जातीय दंगली व्हाव्यात म्हणून काठ्याची, कुऱ्हाडीची, कोयत्याची भाषा केली. यांना माहीत नाही आमच्या पण हातात दंडुके असतात म्हणून. परंतु आपल्याला काहीच नाही करायचं. आपल्याला शांत राहायचं. त्यांना काय जातीयवाद करायचा ते करू द्या. थोडं धीरानं घ्या, सहन करा, कारण आपल्याला शांतता ठेवायची या राज्यात, ती नाही बिघडू द्यायची. सरकारलाच आमची विनंती आहे आता की तुम्ही त्याचं ऐकून मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करू नका, नसता पुढच्या काळात तुम्हाला जड गेल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचं ऐकून जर तुम्ही आमच्यावर अन्याय कराल तर आम्ही सुद्धा कमी नाहीत. आम्ही एकटेच या राज्यात 50-55% आमचं कोणीच काय करू शकत नाही. आणि मराठाही त्या ताकदीनं आता सध्या एकत्र आलाय. यांच्या मनातला गैरसमज निघायला तयार नाही या सरकारच्या. यांच्या मनात गैरसमज आहे. त्यांच्या डोक्यात हे नाही की पूर्वीचा मराठा आता नाही राहिला. पूर्वी मराठा विश्वास ठेवायचा, आता नाही ठेवत. पूर्वी तुम्ही म्हणत होते मराठा एक येत नाही, मराठ्यांनी तेही मोडून काढलं. करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र सुद्धा आला. आता पूर्वीचा मराठा राहिला नाही. मराठा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी तुम्हालाही पायाखाली तुडू शकतो. सगळ्यांना पायाखाली तुडवण्याची ताकद मराठ्यात आहे. त्यामुळे सरकारनं जरा भानावर येऊन गांभीर्याने आंदोलन घेतलं तर बरं होईल. कारण हा मराठा आता स्वतःच्या लेकरासाठी कठोर झुंज देण्याच्या तयारीत. 17 तारखेला आपण बैठक लावली. तिकडे जाऊन तुटकते टकेशन सध्या ती बी मला असं वरूनच बघत खाली येत नाहीत. ते खाली आले का मी काय शहाणा नाही. त्याला आहे तिथंच लोक राहून द्या ना, तर इकडं काय लिहून देते. वाऱ्या त्याबद्दल नाही असं नाही बोलायचं.
शेवटी आपल्यावर संस्कार घे, माता माऊली ही राज्याची, त्याच्याच तो मूर्ख आहे, आपण नाही व्हायचं. त्याला वय झालं तरी कळा ना, त्याला आपण काय करू शकत नाही. आपल्यावर चांगले संस्कार आहेत. आई बहीण ती आई बहीणच, मग ती कोणाची असो, तिच्या जाती धर्माचा काय संबंध आहे. मायबापा, ही लढाई मराठ्यांनी आता जिंकत आली. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी या महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पारित करणार सरकारनं आपल्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला आहे. ज्या नोंदी मराठ्यांच्या आरक्षणातल्या मिळाल्यात त्या नोंदीचा अहवाल पारित करण्यासाठी आधार लागतो आणि तो आधार घेऊन महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार 24 डिसेंबरला कायदा पारित करणारे या महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार, यात काही शंका नाही. जर सरकारनं नाही दिलं तर आपणही लढायला सज्ज आहेत. फक्त आपल्यातली एकजूट फुटू देऊ नका. जास्तीचा घाम यायला लागला त्यामुळं मला काय बोलता येईल असं वाटाय ना. आता फक्त एकच सांगतो तुम्हाला, आपल्यातली एकजूट नका फुटू देऊ. मला शत्रू मानायला लागले पण मी भेट नाही, कारण मी काय चूक नाही केली. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या वेदना मी मांडतोय. माझा गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून लढतो. तुमच्याकडं माझ्या फक्त 2च मागण्या आहेत. शांततेत आंदोलन करा, उद्रेक जाळपोळ करू नका. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव हे शेवटी लहान मोठे भाऊ आहेत. एकमेकाच्या अंगावर आपण त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाही जायचं. त्याची इच्छा आहे दंगली व्हाव्यात आणि आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्या, नाही होऊ द्यायच्या. तुम्हाला 2 कामं सांगतो, तेवढं करा. उद्यापासून महिलांनी महिला जाग्या करा आणि पुरुषांनी पुरुष जागे करा. किल्ले धारूर परिसरातले शेकडो गावं पिंजून काढा. घराघरातला मराठा एक करा. कधी काळी आंदोलन करण्याची जर गरज पडली तर या किल्ले धारूर परिसरात 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभं राहायला जागा नाही राहिली पाहिजे, एवढ्या ताकदीने एकजूट या. तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, तुमच्यासाठी महत्त्वाचा एक संदेश सांगतो, तेवढं करा. मी लढताना मरायला भेट नाही, तसं मी माझ्या कुटुंबाला सुद्धा सांगितलेलं आहे. कारण मी कुटुंबाला मानत नाही, कारण हा मराठा समाज माझा मायबाप आहे, हाच माझा परिवार आहे, कुटुंब नाही. अगोदर समाज नंतर कुटुंब. लोकांचं तसं नाही वाटतं. आधी कुटुंब, नंतर परिवार, नंतर समाज. माझं तसं नाही, अगोदर समाज नंतर परिवार. मायबापा, तुमच्या जीवावर, तुमच्या बळावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून लढतोय. मला तुमच्या पाठबळाची गरज आहे. माझ्या गोरगरिबांच्या पोरांना तुमच्या पाठबळाची गरज आहे. या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांना तुमची गरज आहे. साथ द्या. आपल्यात फूट पडू देऊ नका राजकारण्यांचं ऐकून. मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मी तुम्हाला जाता जाता एक शब्द देतो, माझा जीव जरी गेला
तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मग हटणार नाही, शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.